जसे की आपल्या पत्रकार बांधवांना माहीतच आहे की बिहार येथे बौद्धगया या ठिकाणी जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार 1949मध्ये तत्कालीन सरकार यांनी एक समिती बनवून त्या समितीमध्ये जास्त संख्या ही हिंदू बांधवांची घेतलेली आहे। त्याच्यामध्ये काही ब्राह्मण समाजाचे देखील लोक आहेत आणि कमी संख्या ही बौद्ध लोकांची आहे। खरं तर आपण पाहिलं की देशामध्ये कुठेही पहा जर मस्जिद असेल तर त्या ठिकाणी मुस्लिम बांधव जे आहेत तेच त्या ठिकाणी ट्रस्टी असतात। जर मस्जिद असेल तर मुस्लिम बांधव असतात, मंदिर असेल तर हिंदू बांधव ट्रस्टी असतात। परंतु देशातली एकमेव अशी ही घटना आहे की त्या ठिकाणी बुद्ध विहार असून त्या बुद्ध विहाराच्या व्यवस्थापन समितीवरती हिंदू बांधवांना घेतलेला आहे। ही खरी तर अन्यायकारक गोष्ट आहे। यासाठी अनेक वर्षापासून जरी लढा झाला असला तरी देखील यावेळेस खऱ्या अर्थाने हा लढा भारतामध्ये देशात राहणारे सगळे बौद्ध बांधवांनी आणि विशेष करून बौद्ध भिक्खूंनी तो लढा हाती घेतलेला आहे। आणि आज अनेक दिवसापासून आपण पाहतोय की बुद्धगया या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि म्हणूनच संपूर्ण देशामधीलच नव्हे तर जगामध्ये देखील ही बातमी पसरत चाललेली आहे। आणि जे लोक खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माला मानतात ते लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। आणि त्यासाठीच आज भिवंडी शहरातील बौद्ध अनुयायांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आज सर्वच मान्यवर या ठिकाणी असतील। आता नवनियुक्त अध्यक्ष गायकवाड साहेब असतील, आमचे जुने नेते कांबळे सर असतील, तांबे साहेब असतील, बसुटे साहेब असतील, कांबळे साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी आणि सर्व तरुण मित्र या ठिकाणी आलेले आहेत। आणि आज आम्ही प्रांत अधिकारी यांच्यामार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया तसेच या देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की प्रतिभाताई ज्या आपल्या महामहिम आहेत राष्ट्रपती यांना सांगण्यात आलेलं की आपण तसे शासनाला आदेश द्यावे। आणि प्रधानमंत्री यांना देखील आम्ही त्यांच्या निवेदनामध्ये सूचित केलं आहे की आपण हा लोकसभेमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हा विषय घेऊन आपण विषय निकाली काढावा आणि जे बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये यावं या संदर्भामध्ये आपण तशी समिती स्थापन करण्यासाठी आपण ठराव करून तसे आदेश पारित करावे। बुद्ध विहार हे बौद्धांच्या हक्काचं झालं पाहिजे यासाठी आम्ही निवेदन देत आहोत। त्याचप्रमाणे भिवंडीमधून सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव व तमाम दलित बांधवाच्या वतीने या ठिकाणी हे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले प्रांताधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांना त्याचबरोबर राष्ट्रपतींना हे निवेदन या ठिकाणून पोचवलं जाणार आहे। आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सुद्धा हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया विचारणार आहोत या निवेदनाच्या संदर्भामध्ये। बघा, तुम्ही बघतच आहात की पूर्ण भारतभर विशेषतः बुद्धगयामध्ये पूर्ण जगातले लोक आणि पूर्ण जगातील बौद्ध भिक्खू हे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं म्हणून आणि 1949चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्याला मंदिर म्हटलेलं आहे। खरं तर मुळातच बौद्धांच्या मंदिरावर तो सुरुवातीलाच आघात झालेला आहे। तो आघात का झाला तर ते बौद्ध मंदिर असताना त्याच्यामध्ये हिंदूंनी एक छोटीशी मूर्ती नेऊन ठेवली आणि त्याच्यामुळे तो विवाद निर्माण झाला आणि तो विवाद सोडवण्यासाठी त्या काळी तो कायदा तयार करण्यात आला, बुद्ध मंदिर म्हणजे टेम्पल ॲक्ट 1949। आणि त्याच्यामध्ये अन्यायकारक पद्धत अशी झाली की त्यामध्ये 4 बौद्धांचे प्रतिनिधी, 5 हिंदूंचे प्रतिनिधी आणि त्याच्यावर असणारं सचिव बनून जे जिल्हाधिकारी आहेत जिल्हाधिकारी, आणि त्याच्यात तरतूद अशी केली की जिल्हाधिकारी पण गैर हिंदू असले पाहिजेत। म्हणजे हा खरं तर त्यापासूनचा हा झालेला अन्याय आहे। मुळातच आमच्या आता निकम साहेबांनी सांगितलं की मस्जिद जर असेल तर मस्जिदचं व्यवस्थापन हे मुस्लिमांच्या ताब्यामध्ये असतं, हिंदूंचं मंदिर असेल तर हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन हिंदूंच्या ताब्यात असतं। त्याचप्रमाणे हे बुद्ध विहार आहे हे पूर्ण जगाला माहीत आहे, असं असताना देखील त्या विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात आतापर्यंत दिलेलं नाही। परंतु आता हे विहार जे आहे
पूर्णपणे बौद्धांच्या व्यवस्थापन समितीकडेच आलं पाहिजे आणि सरकारनं 1949चा जो कायदा आहे तो रद्द केला पाहिजे. यासाठी पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे बुद्ध मंदिर ते बौद्ध विहार आहे बौद्धांच्या व्यवस्थापन समितीकडं ताब्यात देण्यात यावं. त्यासाठी भिवंडीतील तमाम बौद्ध जनतेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने तो कायदा रद्द करण्यात यावा आणि ते बौद्धांच्या व्यवस्थापन समितीकडं ते बौद्ध विहार सोपवावं म्हणून आज प्रांत कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या आंदोलनाचा भिवंडीमध्ये हा प्राथमिक स्तर आहे. यानंतर तमाम संघटना ज्या आहे बौद्धांच्या तमाम संघटना आहेत त्या संघटनांची एक बैठक बोलावण्यात येणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये या महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या व्यवस्थापन समितीकडं सोपवण्यात येण्याकामीचं जे आंदोलन आहे ते आंदोलनाची दिशा ही येणाऱ्या बैठकीमध्ये ठरली जाणार आहे. वर्षापासून हा कायदा तसा पूर्वीच तयार झाला आहे असं म्हटलं जातं. मग आत्ताच आपल्याला का गरज पडते की आपल्याला त्या संदर्भामध्ये की आम्हाला आमचं बुद्धविहार आम्हाला मिळालं पाहिजे असं वाटतंय? त्याचं कारण फार वेगळं आहे. आपण जर आता पाहिलं महाबोधी विहारामध्ये जे व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीमध्ये बहुसंख्येने ब्राह्मण समाजाचे नेते आहेत किंवा ते पुजारी आहेत आणि ते त्या ठिकाणी विपर्यास करून आलेल्या लोकांना माहिती देत आहेत. त्या ठिकाणी बुद्धाच्या 2-3 मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्तीमधील एक ही मूर्ती ब्रह्माची आहे, ही मूर्ती विष्णूची आहे, ही मूर्ती श्रीकृष्णाची आहे. अशा प्रकारे सांगून लोकांचं भ्रमनिरास करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून जागतिक स्तरावरती खरं म्हणजे हा आमचा वारसा आहे, बौद्धांचा वारसा आहे आणि 1949 कायद्यामध्ये झालेला कायदा हा मुळात दुर्दैवी आहे. असा कायदा व्हायला नको पाहिजे होता. कारण आता तो या ठिकाणी निकमी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक धर्माच्या मंदिरामध्ये किंवा मस्जिदमध्ये किंवा चर्चमध्ये त्या धर्माचे पुजारी आहेत. आमच्याच धर्मावरती असा आघात का? आणि म्हणून आता आम्ही ठरवलं की हा जो लढा आहे हा प्राण गेला तरी चालेल म्हणून तो बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी विहार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून प्रांतसाहेबाकडे निवेदन देण्यात आलेलं आहे. 1949चा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे बुद्धगया येथील बुद्धविहार जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 5 ब्राह्मण आहेत. सुरुवातीपासून 5 ब्राह्मण आणि 4 फक्त बौद्ध आणि त्यांचा प्रमुख कोण असेल तर तो कलेक्टर. पण त्याच्यामध्ये सुद्धा असे मध्ये खीळ मारली की तो कलेक्टरसुद्धा हिंदू असला पाहिजे. म्हणजे बहुसंख्येत बुद्धांच्या विरोधातला ही समिती आहे आणि त्याचा परिणाम काही लोक म्हणतात की आता कसं, परंतु सुरुवातीपासून याला बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला त्यावेळेस आणि सुरुवातीपासूनचा विरोध आहे. परंतु त्या ठिकाणी आता विकृती निर्माण झाली. आपण सध्या हे चॅनलमधून बघत असाल त्या बुद्धविहाराच्या त्या ठिकाणी दशक्रियाचे सुद्धा कार्यक्रम केले जातात. तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे हिंदूचे सणसुद्धा साजरे करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणच्या भिक्षू संघाने निर्णय घेतला की भिक्षू संघाच्या वतीने हे आंदोलन आहे. सुरुवात झाली, भिक्षू संघाने त्या ठिकाणी उपोषण केलं. मी आज आमच्या भिवंडी सर्वांच्या वतीने शासनाचा निषेध करतो की जे भिक्षू उपोषणाला बसले होते त्यांना मध्यरात्री उचललं आणि उचलून ते त्यांचं उपोषण बंद करण्याचा प्रयत्न केला. मी भिवंडीच्या वतीने त्या ठिकाणी या कृतीचा निषेध करतो. अशी जी प्रवृत्ती वाढायला लागली म्हणून भारतातीलच बौद्ध नव्हे तर जगातील बौद्ध या आंदोलनामध्ये आहेत. आम्ही सुद्धा भिवंडीमध्ये सर्व बौद्ध बांधव या आंदोलनामध्ये प्राथमिक स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे. परवा गुरुवारी ज्या मात्र संस्थेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या देशाला बुद्ध दिला, या देशामध्ये बौद्ध धर्म आला, त्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुरुवारी या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे भिवंडी शहर शाखेच्या वतीने. आणि जसं जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष गायकवाड साहेब यांनी म्हटलं त्याच पद्धतीनं परवा गुरुवारी आंदोलन म्हणजे निवेदन देऊन
आम्ही शासनाला आपल्या वतीने माध्यमाच्या वतीने सांगतो, आम्ही भिवंडीमध्ये शांतता प्रिय आहोत. शांततेने भिवंडीमध्ये आंदोलन झालं पाहिजे. हाय दोस्तों, मैं छोटू दादा T9 टीवी न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए.